वेलकम टू माय चॅनल गाईज. आज मी बनवते पावटा मीन्स सोयाबीन्स. आणि पहिले तेल टाकलं, जिरं टाकलं, नंतर कांदा आणि नंतर टमाटर टाकला आणि टमाटर आणि कांदा ते सगळे ब्राऊन होऊ द्यायचं. आणि नंतर थोडं त्याला ब्राऊन झाल्यानंतर मसाले टाकायचे. मसाले आहे तर मसाले टाकायचे. हा पावटा आहे, त्याला बॉईल केलं थोडंसं. तर हे माझं पेस्ट आहे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे. आणि त्याला पण थोडं ब्राऊन होऊ द्यायचं. ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं ब्राऊन झालं की नंतर मसाले पावटा टाकायचा. पावटा टाकलाय. आता मीठ मी थोडंसं पावटामध्ये टाकलं होता आणि त्याचं पाणी पाणी तर टाकतात पण मी यूज नाही करत. पाणी ते फेकून दिला मी ते पाणी, कारण की थोडं ब्लॅक होतं त्यामुळे. आणि हे मसाले धनिया पावडर आहे, हळद आहे आणि मीठ आणि एक मसाला आहे, गरम मसाला आहे तो. आणि मसाला टाकल्यानंतर त्याला थोडंसं मसाला फ्राय होऊ द्यायचा. फ्राय झालं की चटणी टाकायची. नंतर चटणी अजून मी टाकली नाही ॲक्च्युली. थोडंसं फ्राय झाल्यानंतर चटणी टाकायची. थोडंसं मी शेंगदाणा बारीक केलेला भाजून टाकलं आहे. आणि हे चटणी टाकल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे नाही टाकायचं, नंतरच पाणी टाकायचं. आणि त्याला थोडंसं मिक्स करायचं, कारण की मसाला सगळा ती मिक्सिंग झाला पाहिजे पावटामध्ये. नंतर आता मी पाणी टाकले थोडा. पाणी टाकल्यामुळे ते असा मोबाईल तिथेच ठेवला होता, त्यामुळे ते कॅमेऱ्यावर पण पाणी उडाला आणि थोडा ब्लर झाला आहे. आणि याला शिजू द्यायचं. खूप टेस्ट लागते गाईस. हा मुंबईमध्ये वगैरे भेटत नाही. ओके, आता झाला. गॅस बंद केला. बघा किती मस्त वाटते ती.